बीड न्यूज मध्ये स्वागत। मी सुवर्णा। आपण बघणार आहोत घडामोडी वेगवान स्वरूपात। यंदा पर्यावरणपूरक होळी साजरी करूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं। यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या। तसंच होलिका साजरी करताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्या असं ते म्हणाले। होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे। या नियमावलीनुसार रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाही, म्हणजेच होलिका दहन रात्री 10 नंतर करता येणार नाही, ते आधीच करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे। होळीनिमित्त मावळातील विविध बाजारपेठा विविध रंगांनी सजवण्यात आल्या। मुख्यतः या सणानिमित्त बच्चे कंपनीमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मावळ प्रांतात धुळवडीला विशेष महत्त्व असल्याने आबालवृद्ध रंगपंचमीसाठी आतुर झालेत। होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमानी यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने 100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। 27 मार्चपर्यंत या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत। दरम्यान जादा भाडं घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत। कोरोनाचं संकट अजून संपलेले नाही, कोरोनाला हलक्यात घेऊ नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। चीनमधल्या लॉकडाऊनमुळे मुंबईकरांच्या चिंता वाढू लागल्या आहेत। मुंबईकरांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे। मास्कचा वापर करावा आणि लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे। कल्याणसह डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये लहान मुलांचं लसीकरण ठप्प करण्याची वेळ झाली आहे। लसीचा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद करण्यात आलंय। यामुळे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट आहे। ज्या शाळेत पेपरफुटीचं प्रकरण आढळले त्या शाळेची मान्यता काढून घेतली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेमध्ये केली। तसंच एखाद्या शाळेत कॉपीचं प्रकरण आढळल्यास त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली। राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप होत आहे। यामुळे मनसे संतप्त झाली। अशात मनसेकडून ठाणे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला। पोस्ट खात्याच्या भरतीमध्ये महाघोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केला। सांगलीतल्या मिरज रेल्वे स्थानकाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। मिरज रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर गाड्या सोडण्याच्या मागणीवरून हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जाते। येत्या 22 तारखेपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर 20 मार्चला मुंबईत बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली। कोल्हापुरातील पोटनिवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते। महाविकास आघाडीमधून राजू शेट्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे। येत्या 5 एप्रिलला कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो। महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप होत असल्यानं राजू शेट्टी मोठा निर्णय घेऊ शकतात। अकोल्यात शिवसेनेमध्ये सध्या पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचला। या वादातून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यात आलं। शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी या पत्रात आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। भाजपशी संगनमत करून शिवसेना संपवण्यासाठी हे प्रयत्न करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे। बीडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झुंपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर हेच अवैध धंद्याचे मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांनी केला। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली। पेनड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सुरू असून सीडी योग्य वेळी बाहेर काढली जाईल असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय। पेनड्राईव्हबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा झाली आहे। दाऊदसोबत माझंही नाव जोडलं होतं याची आठवण खडसेंनी करून दिली। ही गोष्ट आत्ताची नाही, मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही असं त्यांनी नमूद केलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। मजूर प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळली।
नाशिकच्या DK नगर पोलीस चौकीमध्ये ओली पार्टी करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। या प्रकरणी 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ही कारवाई केली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथलं शासकीय विश्रामगृह जिथे दारूचा अड्डा बनल्याचा प्रकार समोर आलाय। मालेगाव महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यासाठी नशेत धुंद असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। परळीमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या घराशेजारी विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला। यावेळी 2 तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली, याचा व्हिडिओ समोर आलाय। पुणे सोलापूर महामार्गावर माजी सरपंचासह एकाला जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी चौघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। निवडणुकीत झालेल्या पराभवावरून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। अमरावतीतल्या जोशी मार्केटमध्ये काही हल्लेखोरांनी दुकान मालकासह त्याच्या मुलावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला। या घटनेच्या निषेधार्थ परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली। यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले व्यापारी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। साताऱ्यामध्ये रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला। या घटनेनंतर एकच तणाव निर्माण झाला। दरम्यान तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली। महिलेच्या मुलीसमोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केली, त्यानंतर ते फरार झाले। सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। बीडमधील ठेकेदाराची कोल्हापुरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली। सुधाकर चाळक असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्याचं आधी अपहरण झालं होतं, त्यानंतर अमानुषपणे त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। शेतीच्या जुन्या वादातून चुलत भावाने आपल्या बहिणीची हत्या केल्याची घटना मावळात उघडकीस आली आहे। कोयत्यानं 35 वार करून चुलत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केली। वसंत राघू माळी असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये एका 21 वर्षाच्या विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला। लक्ष्मी राठोड असं मृत महिलेचं नाव आहे। तिला 5 वर्षांचा मुलगाही आहे। दरम्यान सासरच्या मंडळींनी तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। सांगलीत जेसीबी खाली चिरडून एका शाळकरी मुलगा ठार झाला। रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या या मुलावरून चालकाने जेसीबी नेली, यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे। नांदेडमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले। हिमायतनगर ते भोकर महामार्गावरील सरसम या गावाजवळ हा अपघात झाला। परळीहून बीडकडे मोटरसायकलवर येणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या अपघातात 2 तरुण ठार झाले। दोघेही बीडमधील बशीरगंज भागातील राहणारे आहेत। औरंगाबादमध्ये भरधाव वाहनानं मेंढ्यांच्या कळपाला चिरडलं। यात जवळपास 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला। भालगाव फाट्याजवळ ही घटना घडली असून अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। बीडच्या केश तालुक्यातील सौंदाणा गावात 200 एकर ऊस जळून खाक झाला। शॉर्ट सर्किटमुळे विजेची तार तुटून ही आग लागली। दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही विजेच्या तारेची दुरुस्ती केली नाही, म्हणून ही वेळ आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। खामगावातील बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भावात शेतमालाची विक्री होत होती। एका शेतकऱ्यानं स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उघडकीस आणला। बाजार समितीने या व्यापाऱ्यांचे आणि अडत्यांचे परवाने नियमित स्वरूपात निलंबित करावेत अशी मागणी होती। कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील शाळेत पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळल्यात। अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयामध्ये ही घटना घडली आहे। दरम्यान सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांनी ज्या ठेकेदारामार्फत शालेय पोषण आहार पुरवला जातो त्याच्यावर कारवाईचं आश्वासन दिलं आहे। 450 कोटींची मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या उल्हासनगर महापालिकेमध्ये आता सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका आयुक्त असा संघर्ष पाहायला मिळतोय। महापालिकेमध्ये मालमत्ता करासंदर्भात अभय योजना लागू करण्यासाठी सर्वानुमते अशासकीय ठराव महासभेत मंजूर केला गेला होता। मात्र हा ठराव विखंडित करण्याकरता महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठपुरावा केला। परिवहन मंत्र्यांच्या अल्टिमेटम नंतरही हे जळगावातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। केवळ 186 कर्मचारी कामावर हजर झाले, तर 2591 कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे। प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत।
येत्या 29 मार्चपासून स्पाइस जेटची शिर्डी ते तिरुपती विमानसेवा सुरू होते। हे 2 देवस्थानं विमानसेवेनं जोडले जातात। भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे। भाविकांचा प्रतिसाद मिळाल्यास शिर्डी ते तिरुपती विमानसेवा दररोज सुरू होऊ शकते। राज्य सरकारतर्फे वृद्ध साहित्यिक कलावंतांकरता मानधन योजना राबवली जाते। मात्र धुळे जिल्ह्यात 2 वर्षांपासून जिल्हास्तरीय निवड समितीच गठीत झाली नाही। त्यामुळे ज्येष्ठ कलावंतांचे प्रस्ताव धुळखात पडून आहेत। अशात मानधनासाठी वृद्ध कलावंतांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात हेलपाटे मारावे लागत आहेत। एक छोटासा ब्रेक। स्पीड न्यूजमध्ये काही क्षणात पुन्हा भेटू। स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर आधारित काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय। गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह 8 भाजप शासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला। काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यास महाराष्ट्र सरकारनं नकार दिला। हा सिनेमा केंद्रानंच करमुक्त करण्याचा निर्णय घेतला पाहिजे असं अजित पवार म्हणाले। तर काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले। काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या टीमनं गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। यावेळी अमित शहांकडून टीमचं कौतुक करण्यात आलं। तर या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले। राधेश्याम या चित्रपटाने आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कमाई केली आहे। प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जातोय। महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारताला पराभवाचा सामना करावा लागला। इंग्लंडच्या संघाने 4 विकेट्सनं या सामन्यात विजय मिळवला। पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमला केवळ 134 धावाच करता आल्या। प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने 4 विकेट्स राखत हा सामना जिंकला। स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि वेगवान घडामोडी आपण स्पीड न्यूजमध्ये पाहतच राहणार आहोत। आत्ता पहा फक्त न्यूज 18 लोक।